एनर्जी अजिबात राहायची नाही. संध्याकाळी घरी आलो की मी जेमतेम माझं किट वगैरे बाजूला ठेवायचो आणि लिटरली झोपायला जायचो. आणि त्यावेळेला एवढी एनर्जी नसल्यामुळे मी जेवायला पण कधी कधी विसरायचो. त्यावेळेला काका काकूंनी मला मुलासारखं वाढवलं आणि जे त्याने माझ्यासाठी केले ते मी कधीच आयुष्यात विसरू नाही शकणार. इनफॅक्ट भरपूर वेळा काकू मला झोपेत जेवण बनवायची आणि मी तसाच झोपायचो. आणि नंतर ह्याच्याही पुढची गोष्ट म्हणजे माझे पाय पण चेपायचे. मला ते रिअलाइज झालं की जेव्हा मी अंडर 15 अहमदाबादला गेलो होतो आणि रात्री मला झोप येत होती. म्हणजे की का झोप येत नाही, माझे पाय दुखतात, पाय चिकट होतं. त्यामुळे नंतर रिअलाइज झालं की ह्या व्हॅल्यूज आपल्याला सगळ्या नंतर रिअलाइज होतात ज्यावेळेला समोर नसतं त्यांच्या त्यावेळेला. तर मी ही ऑपॉर्च्युनिटी घेतो की माझ्या काका काकूंना त्यांचे मनपूर्वक आभार मानतो जे काय माझ्यासाठी केले ते माझ्या ऑलवेज आयुष्यात लक्षात राहणार आहे. एक गोष्ट सांगतो, मगाशी जसं म्हणाला की मी बॅटिंग करून झाल्यानंतर केलं होतं, बॅटिंगला हा प्रचंड आवरा होता. म्हणजे असल्याच्या सरात मला वाटतं तुला ढकलायला लागायचं ना, नेट म्हणून आता बस बाबा घरी जाईल, वडापाव खा आणि घरी जा. ऍक्च्युली बॅटिंग पासून का कंटाळा आला बरोबर की तुलाही आठवत आपण केम्ब्रिजला ड्रॅफ्ट होतो 96 साली आणि तू तेव्हा खेळत नव्हतास. मला आजही आठवते की तू खेळत नव्हतास. पॅव्हिलियन मध्ये एक पॅसेज होता आणि पॅसेज मध्ये हा बॅटिंग करत होता. मला रबल बॉल होता की आणि श्रीनाथ त्याला बॉलिंग टाकत होता. 5 फुटाचा पॅसेज असेल. नंतर रूल असा होता की ह्या भिंतीला फुलटॉस लागला, या भिंतीला फुलटॉस लागला, आउट. हा माणूस अर्धा तास बॅटिंग करत होता. माझ्या बॉलिंगला नाही, श्रीनाथच्या बॉलिंगला. मला प्रचंड कौतुक वाटत होतं त्यावेळेला. ही जी बॅटिंगची जी तुझी आवड आहे तीच आवड तुझी कार ड्रायव्हिंग मध्ये असं मला वाटतं. आणि तुझ्या बाबांना सुद्धा गाडी वेगात चालवायला आवडायची, प्रचंड आवडायची. म्हणजे मला अजित सांगत होता की दिवशी अजित वेगात चालवतो, अजित वेगात चालवत होता. बाजूने एक वेगात गाडी गेली म्हणून त्याने रागाला बघितलं तर बाबा चालले होते. ही आवड वडिलांकडून तुझ्याकडे आली का? आणि तुझी एक मोठी विमानासारखी गाडी होती मला आठवत तुझी मर्सिडीज, ती कधी वडिलांनी चालवून टाकली. मला ब्लेम करू नका. पण म्हणजे मला ऑलवेज माहिती होतं की बाबांना गाड्या भरपूर आवडल्या आणि त्यांचं ऑलवेज एक ड्रीम होतं की आपल्याकडे पण एक गाडी असायला पाहिजे. तर मी एकदा वाढदिवसानं त्याला गिफ्ट केलेली आणि सरप्राईज फॉर हिम. आणि ती गाडी आय थिंक अबाउट त्यावेळेला बाबा 65 असते आणि ते परत गाडी चालवायला शिकले. सगळे क्लासेस वगैरे घेतले ॲट दॅट एज. आणि विच इज अ क्लिअर प्रूफ की त्यांची पॅशन गाड्यांबद्दल केवढी होती. आणि त्यानंतर भरपूर वेळा मी बसलो पण बाबांच्या बाजूला. पण नाही, माझ्या गाड्यांना तरी बाबा आय थिंक ही वॉज व्हेरी मच कम्फर्टेबल विथ हिज ओन कार. आय थिंक ॲट द एज ऑफ 65 तेवढं डिटर्मिनेशन असतं गाडी चालवायला शिकणं आणि चालवणं प्रॉपर. आणि नुसतं असं स्वतःसाठी नाही पण भरपूर वेळा बऱ्याच मित्रांना वगैरे पण बाबा ड्रॉप करायचे असते आणि मित्र त्यांच्याकडे पॅशन होती की गाडी चालवण्याची आणि चांगल्या गाड्यांसाठी गाडी चालवतात. तुझ्याकडे 2 पॅशन आहेत, एक बॅटिंग आहे. मला असं वाटतं की तुला संधी दिली तर दोन्ही बॅटिंग करतो आणि दुसरा गाड्या. फेरारी कुठे चालवतोस रे? मुंबईच्या रस्त्यावर फेरारी चालवणं कठीण. आणि सगळ्यात महत्वाचं इथे बोर्ड आहे साईन, 35 किलोमीटरच्या पलीकडे वेगात गाडी चालवू शकत नाही. तू कसं काय हे बोलू शकतो, असं काय बोलू शकतो? म्हणून मी चालवत नाही. मग नेतोच कुठे फेरारी? थोडीफार चालवत आहे ते, पण ऍक्च्युली आता एवढं क्रिकेट आहे की वेळ मिळत नाही. जेवढ्या गाड्या चालवायला पाहिजे तेवढं ऑब्व्हियसली वेळ मिळत नाही. पण कधी चालवतो, सकाळी चालवतो. तुझ्या एक्सप्रेस हायवेवर गाडी नेली आणि समोरून रात्री एक बैलगाडी आली. तो माझा पहिला एक्सपिरियन्स होता. मी आणि मला आठवतं मी आणि अजित दोघेही आम्ही सकाळी गेलेलो आणि ती एक्सप्रेस हायवे तयार झाला. भरपूर आधीची गोष्ट.
एक्सप्रेस हायवे तयार झाला आणि पहिला एक्सपिरियन्स वॉज पहिल्या लेनमधनं दुसऱ्या डिरेक्शनने बैलगाडी येत होती. बोललं की इकडे कधीच फास्ट नाही चालवता. तुझं फास्ट न चालवणं म्हणजे स्पीड किती? 210 वगैरे नाही, साधारण आपले जे स्पिनर्स टाकतात त्या स्पीड. किती चांगली फ्लाईट देऊ शकतो बघा. बरं, आता तू सुखोई विमान चालवणार, कारण तू गाडी विमानासाठी चालवतोस आणि आता तू ग्रुप कॅप्टन झालेला आहे. हा एक पॅशन ऑब्व्हियसली आहे की स्पीडसाठी. आणि मला आठवतं मी 1996 मध्ये साऊथ आफ्रिकेमध्ये फायटर प्लेनमध्ये बसलो होतो आणि तो एक्सपिरियन्स एक अनबिलिव्हेबल एक्सपिरियन्स होता. तर हे आपलं नक्कीच सुखामध्ये बसेल, कारण इट वुड बी अन ऑनर, प्रिव्हिलेज. आणि एअरफोर्स मला एवढा मोठा ऑनर दिला तर हा पहिल्यांदा दिलेला ऑनर आहे. मला आठवलं की हा रिव्हर्स अफलातून सुंदर काढतो. हा माझ्याकडे आला की आमची गल्ली एवढी प्रचंड गाड्यांनी भरलेली असते ना, ती रिव्हर्स काढणे अत्यंत कठीण आहे. सचिनला 7 फिल्डर कव्हरला ऑफला ठेवली तरी तो कव्हर ड्रायव्हर आरामात मारू शकतो. इतका कठीण. मला वाटतं दॅट इज युअर बेस्ट शॉट, की गल्लीत एवढ्या लांब गाडी काढणं आणि दोन्ही बाजूनी गाड्या आहेत आणि मागे न वळता फक्त आरशात बघून तो गाडी काढतो. म्हणजे हॅट्स ऑफ टू यू. सगळंच ड्रायव्हिंग ग्रेट आहे आम्हाला. कविता लिहिल्या नसतील बाबांसारख्या, पण शाळेत तुला कविता, शाळेतल्या कविता आठवतच की तू वाचलं आहे? कविता न लिहिण्याचं रिझन तुम्हाला माहिती नाही. की लास्ट मला वाटतं एका प्रेस कॉन्फरन्सला नितीनला प्रश्न विचारला होता की त्याचं पॅशन कविता आणि क्रिकेट दोन्ही आहे, तर मग तो क्रिकेट का नाही केला? बोलला की काहीतरी भावासाठी सोडायला हवं, काहीतरी तयार. लहानपणी कविता म्हणजे ते आपल्या प्रॉपर पुस्तकाचा बायहात करायचं, त्यांचं मिनिंग आय थिंक थोडं 5 मार्कासाठी 10 मार्कासाठी वाचलेल्या कविता असेल. पण तू बॅटिंग आता एवढ्या कविता लिहिल्या, खरं तर महाकाव्य लिहिले, पण दुसऱ्याची बॅटिंग पाहताना म्हणजे असं एखादा लक्ष्मण असेल किंवा लहान असेल किंवा कुणी असेल, ते तुला तावडात्मक किती वाटतं? त्याच्यावर एक कविता लिहावी असं वाटतं का? आय थिंक दॅट इज अ पोएट्री इन मोशन सेल्फ. बरेचसे आपल्या जिल्ह्यासाठी जे ग्रेट प्लेयर्स आहेत आणि भरपूर ग्रेट प्लेयर्स येणार पण आहेत, तर मी हेच म्हणतो की जस्ट बॅक इन एन्जॉय. संगीताला तुला प्रचंड कान आहे, म्हणजे तू सतत संगीत ऐकत असतो, तर ह्या तुझ्या त्याचा खेळाला तुला किती उपयोग होतो? म्हणजे मोटिवेशन, रिलॅक्सेशन किंवा ह्या बाबतीत सगळ्या संगीताचा. सर्वप्रथम आपण संगीतावरती आलो तर मी अशोकजी आणि सगळे इकडे आपले महान कलाकार बसलेले आहेत आणि त्याने या पिढीमध्ये एवढी उत्तम गाणी गायली आहेत आणि खरंच एक स्पेशल सीडी केली तुम्ही यांच्यासाठी तुम्ही तुमचे आभार मानतो. आणि संगीत ते मला वाटतं नुसतं स्पोर्ट्स पण नाही, पण कुठच्याही माणसाला इम्पॉर्टंट असतात. आमचे ऑब्व्हियसली इमोशन्स वर खाली होत असतात. कधी कधी एक्साइटमेंट असते, कधी कधी डिसअपॉइंटमेंट असते, कधी कधी सेलिब्रेट करतात तुम्ही जिंकल्यानंतर. तर वेगवेगळे इमोशन्स होतात. मी ऑलवेज प्रिफर करतो म्युझिक ऐका, वेगवेगळी गाणी, नॉट जस्ट आपली इंडियन म्युझिक, वेस्टर्न म्युझिक, स्पॅनिश. मी जस्ट चांगलं म्युझिक अप्रिशिएट करतो आणि आय थिंक आपल्या इंडियन म्युझिकमध्ये इतके वर्ल्ड क्लास सिंगर्स आहेत की ते जगात कुठच्याही सिंगरच्या बाजूला उभं राहून कम्पीट करू शकतात मला वाटतं. आणि त्यांची गाणी ऑलवेज ऐकून मी एन्जॉय करतो. काही काही गाणी अशी आहेत जी बॅटिंगला जायच्या आधी पण ऐकतो आणि ते मोटिवेट करतात तुम्हाला, किंवा तो एक मूड तुमचा असं निर्माण करतात. काही काही वेळेला तुम्हाला थोडं थंड व्हायला लागतं, तुम्ही जास्त चार्जअप होता आणि त्यावेळेला तशी गाणी ऐकतो. रूममध्ये पण माझ्या थ्रू आउट हॉटेलमध्ये गाणी चालू असतात, घरी पण चालू असतात. तर संगीत हे ऑलवेज एक माझं कंपॅनियन आहे जे मला नकळत माझ्याबरोबर असतात. हा, तू मला पण मला एक आठवलं की परवा मी आणि अमोल मुजुमदार एका कार्यक्रम होतो आणि अमोल मुजुमदार असं मला म्हणाला की मी जर सचिनला विचारलं की तुझ्या बॅटिंगला जातोस तर चारी बाजूने गोंगाट असतो, म्हणजे सचिन 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 ओरडत असतात, लोक टाळ्या मारत असतात,
तर सचिन लागलं तू कॉन्सन्ट्रेट कसा करतो अमोलने तुला विचारलं. तर अमोल म्हणाला की सचिनने असं उत्तर दिलं की त्याला आवाज ऐकूच येत नाही. हे आम्ही फक्त महाभारतात वाचलंय की अर्जुनाला फक्त पक्षाच्या डोळ्यात दिसत. अर्जुना बोलतो मी पक्षी पाहिला असतं, काय पाहिलं असतं, खाली कोण उभं असतं तेही पाहिलं असतं. तुझ्या बाबतीत हे तू कसं बघतो? त्याचं कारण असं आहे की जर आम्हाला जमलं ना तर आमच्या घरात पण खूप शांतता राहील.